ए भाऊ, असा का थांबला? पुढे चल, अंधार होतोय पहा. मागून येऊन एकाने जाग केल्यावर सिद्धाने त्या व्यक्तीला विचारलं, अण्णा, इथे श्रीशैलच्या सूर्यसिंहासनाचा मठ कुठे आहे? ये, मी तिथेच चाललो आहे. अपरिचित व्यक्तीच्या पावलाच्या गतीसोबत सिद्धही चालला. मठाला काय येतोस पिल्ल्या? त्या व्यक्तीच्या ध्वनीत कुतूहल होतं. मठात एक वाघ आहे म्हणे. त्या वाघाच्या मिशा धरून झोपाळा खेळायला जात आहे. सिद्धाच्या ध्वनीत एक चपराक मारावी अशी युक्ती होती. असं म्हणू नको भाऊ, तो वाघ काही सामान्य नाही बेटा. बालसिद्ध म्हणाला. मग त्या वाघासोबत झोपाळा खेळायचं सामान्य आहे का? त्या व्यक्तीने चालतच सिद्धाचं मुख पाहिलं. वाघासोबत खेळण्याची नक्कल करतोस काय खुळ्या? वाघासोबत खेळ करू नये हे खरं, पण वाघाचं पिल्लू खेळू शकतं. मुलाचा धीटपणा पाहून आश्चर्य वाटलं. सायंकाळची शिवपूजा संपवून सूर्यसिंहासनाचे मठाधिपती मठाच्या पुढे असणाऱ्या बागेमधल्या एका दगडावर बसले होते. सिद्धाच्या सोबत त्या आलेल्या व्यक्तीने स्वामींना दीर्घदंड नमस्कार केला. या वाघाच्या बच्च्याला कुठून पकडून आणलंस मृत्युंजय? असं स्वामींनी विचारलं. मृत्युंजयाला आश्चर्य वाटलं. इथे पर्वतावर येत होता स्वामी, तिथेच मी आला. स्वामींच्या प्रभावलयात आपला संकोच विसरून गौरवपूर्ण आपुलकीने उत्तर दिलं त्या व्यक्तीने. सिद्धाने गालात हसून स्वामींना नमस्कार केला. त्याच्या गळ्यात इष्टलिंग पाहून, मृत्युंजय, हा वाघाचा बच्चा भोकेला दिसतोय. याची स्नान पूजा सर्व आटोपून त्याला नंतर इथे घेऊन ये अशी आज्ञा दिली. मठाच्या आवारात स्वामीजी सुखासनात बसले होते. काही भक्त समोर सतरंजीवर बसले होते. मृत्युंजय सिद्धाला घेऊन तिथे येऊन बसला. स्वामींनी विचारलं, तुझं नाव काय मुला? गाव कोणतं? माझं नाव सिद्धा. वडील गुरुशांतप्पा. गाव निजाम देशाचं वंशदुर्ग. अब्बा, एवढ्या दुरून आलास? गुरुकरुणाकांक्षी असलेल्या मला हे अंतर दूर वाटलं नाही स्वामी. बसलेले भक्त त्या बालकाला आश्चर्याने पाहत होते. तुम्ही विचारलेले लौकिक प्रश्न. माझ्या मुलाला ताप आला, विभूती द्या. माझ्या बायकोला 8व्या वेळेलाही मुलगा झाला. नाव काय ठेवायचं स्वामी? माझ्या शेताच्या एका भागात दुसऱ्यांनी पेरलं, काय करायचं? असेच तुमचे प्रश्न. पुन्हा स्वामींनी सिद्धाला प्रश्न विचारला, गुरुकृपा फुकट मिळते का? काहीतरी अमूल्य दक्षिणा आणावी लागते. न विसरता आणली आहे. माझी आई वडील गुरूंनी बांधून दिली आहे. इतकंच नाही तर माझ्याजवळ स्वतः संग्रह करून आणली आहे. सगळं मिळून बांधून आणली आहे दक्षिणा. महात्म्यांकडे खाली हाताने जाऊ नये असे आई वरचेवर सांगत होती. काय काय आणलं सांग? स्वामींनी विचारलं. विवेक, वैराग्य, शम दम, उपरती तितिक्षा, श्रद्धा समाधान, मुमुक्षुत्व अशी साधन चतुष्टय संपत्ती आणली आहे स्वामी. नित्यानित्य विवेक म्हणजे काय मुला? जड म्हणजे काय? चेतन म्हणजे काय? भ्रांती म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? अनात्मा म्हणजे काय? काय सत्य काय असत्य हे समजणं म्हणजेच विवेक. हे सगळं तुझ्याजवळ असताना गुरुची आवश्यकता तुला कशाला बाळा? प्रश्न हृदयाला जाऊन भिडला. उत्तर चांदण्यासारखे चमकले. हे सर्व राहायला गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी साधन, परंतु तेच परमगंतव्य नाही, सिद्धी नाही, कैवल्य नाही स्वामी. म्हणजे सगळ्या स्त्रियांना कुलपुत्र पुत्र प्राप्त करण्याची इच्छा असते. तेवढ्याकरिता यवनादी साधन आहे. एवढंच असतं तर कुलपुत्र प्राप्त झाल्यासारखं का? नाही. पतिप्रेमाची कृपा झाली तरच ते होते. स्वामी दिग्भ्रांत झाले. या लहान मुलाच्या गोष्टी नाहीत. हा कोणीतरी एक दिव्यात्मा आहे. जन्मांतरात अनंत तप केलेला योगभ्रष्ट जीव हा. म्हणूनच या वयात
असं ज्ञान आहे याला. शंकराचार्य 2 वर्षाचे असतानाच अक्षरज्ञान समजून संस्कृत श्लोक स्पष्टतेने उच्चारत होते. स्वामीजी विचारचक्रातून बाहेर येऊन सिद्ध उभा असलेल्या ठिकाणी चालत येऊन भावपरवश होऊन त्याला जवळ घेऊन बोलले, मुला, तुझ्या गोष्टींनी मी आश्चर्यचकित झालो. तुझ्या गुरुकृपेचा दाह शांत करण्याइतकी माझ्याजवळ ज्ञानगंगा नाही. शिवस्वरूपी असणारे अमरगुंडचे गजदंड शिवयोगींजवळ मात्र तुझा दाह शमन होईल. तेच तुला योग्य गुरु. धन्य झालं स्वामी. स्वामींच्या चरणावर नमस्कार केलेल्या सिद्धाला मार्गातील थकवा या क्षणाला दूर झाल्यासारखं वाटलं. मुला, 1-2 दिवस मठात राहून श्रीशैलचा मल्लिकार्जुन देवालय पाहून मग जा. श्री स्वामींची आज्ञा मानून मृत्युंजय सिद्धाला घेऊन गेला. सिद्धा खरंच वाघाच्या मिशा पकडून खेळला. सिद्धाच्यावर आदरपूर्ण प्रेम मृत्युंजयाला निर्माण झालं. त्याने श्रीशैलचा प्रसिद्ध प्रदेश दाखवला. मल्लिकार्जुन भ्रमरांबिकेच्या देवळात आले. तिथे सिद्ध भावपरवश झाला. माताच पार्वती देवी, पिता देवो महेश्वरः, बांधवा शिवभक्तस्य, स्वदेशो भुवनत्रयः असे म्हणून साष्टांग नमस्कार घातला. अल्लम्मा प्रभू, अक्कामहादेवी ऐक्य झालेलं कदळीवन पाहिलं. रुद्रगमरीला आला तेव्हा अंगावर रोमांच आले. वाकून पाहिलं तर डोकं गरगरल्याचा भास झाला. तिथे थांबून शपथ घेतली, सिद्धरामा, मी तुझ्यासारखाच गुरु शोधून पाहणार. श्रीशैल मठाचा तो पवित्र परिसर स्वामींच्या उपदेशाप्रमाणेच होता. आता दुप्पट उत्साहाने पुढे पुढे चालू लागला. देहात नवीन बळ, हृदयात गुरुचरणाचे ध्यान, चालण्यात ध्येय प्राप्त करण्याची जिद्द, मुखावर शिवध्यानाचं तेज, पुढे टाकलेलं पाऊल मागे न घेण्याचा निश्चय. उपनिषद, गुरु, अनुभव या त्रिवेणी संगमाच्या जलराशीत गहन ध्यानात मग्न झाला होता सिद्ध. हे दृश्य पाहायला 100 हृदय पुरणार नाहीत, 100 डोळे थकतील. चाललेला सिद्ध चालतच राहिला. डोळ्यांनी दिसणारा हा मार्ग खूप दूरपर्यंत चालत राहिला. हृदय आकाशात गुरुरूपी ध्रुव नक्षत्र पाहत मार्ग न चुकता चालत होता. चालण्याचा रस्ता अजून दूर होता. गुरुचरण अजून दूर. राचोटी गावच्या वीरभद्र नवनंदी सुरपूरचे क्षेत्र सर्वांना मनातच वंदन करत निघाला. पथिकाच्याकडून गुडगुंडीचा रस्ता माहीत करून रस्त्यात गोड कडू अनुभव घेत वाईट गोष्टींकडे मुद्दाम दुर्लक्ष करत चालला. सत्यमिथ्या, द्वैत अद्वैत, जीवब्रह्म, बंधमुक्ती या सर्वांचा विचार थोडं अंतर्मुख होऊन शोधलं तर उपनिषद रहस्य जाणल्यासारखं झालं. पर्वतगिरी, नदी ओढा ओलांडून गेल्यावर गुडगुंटी गाव दिसेल असं वाटलं. निर्भय असलेला सिद्ध पर्वत चढून उतरला. ओढा पार करून पुढे गेला. मृत्यूच्या मुखासारख्या जंगलात आला. घोर अरण्यात प्रवेश केला. झाडावर एक टिटवी बसून ओरडत होती. टिटिव टिव, टिटिव टिव. खूळ वगैरे लागलं का सिद्धा? खूळ वगैरे लागलं का सिद्धा? पक्ष्यांनी म्हटल्यासारखं वाटलं. सिद्ध म्हणाला, हो, मला गुरूंचं खूळ लागलंय असं जोरात म्हणाला. त्या अरण्यात तो ध्वनी प्रतिध्वनी झाला. त्या दाट अरण्यात 3 दिवस फिरला. काटे, दगड, फांद्या वगैरे अंगाला लागले. रक्त निघू लागलं. घातलेले कपडे चिंध्या झाले. भूक लागून पोट खोल जाऊन पाठीला लागलं. डोक्याला तेल पाणी नसल्यामुळे केस वाढून मोठे झाले. हृदयात गुरुभक्ती दृढ होऊन थांबली. तो खूप थकला. आता काय या घनदाट अरण्यात हिंस्र प्राण्यांचा आहार व्हायचं काय? व्हायचं तर होऊ दे, या देहाची चिंता मला नाही, पण एकदाच गुरुचरण दर्शन झालं तर पुरे असं स्वतःच म्हणाला. बालसिद्धाची सहन करण्याची शक्तीच संपली. त्याच्या आक्रंदनाने अरण्य भरून गेलं. गुरुदेवा,
करुणा नाही का तुला? माझा हात पकडून का नेत नाही मला? माझ्यावर क्रोध का? यायचा कंटाळा का तुला? माझ्यावर उदासीन आहेस का तू? बाबा, कुठे आहेस बाबा? असं म्हणून जोराने रडू लागला. लहान मुलाच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे हात कुठे तिथे? दुःखाने रडणाऱ्या मुलाला जवळ घेणारं कोण? त्या रक्ताने माखलेल्या देहाला जवळ घेऊन रमवणारं कोण? अरण्यात हरवलेलं वासरू जसं हंबा हंबा म्हणून बोलत असतं, तसं माझ्या गुरुदेवा असं म्हणत आहे. गुरुदेवा, ओ म्हणत नाहीस? नम्रतेनं बोलवल्यावर ओ म्हणतो. माझ्या बोलवण्यात भक्ती, श्रद्धा, नम्रता नाही का? गुरुदेवा, भयनाशका, चिखलात पडलेल्या गरीब पशुसारखं तोंड उघडून मी बोलवत आहे. दया नाही का तुम्हाला? सिद्धाची दुःख सहन करण्याची शक्ती संपली. बाळाचं आक्रंदन अरण्य पर्वताला जाऊन भिडलं. पुन्हा प्रतिध्वनी आला. सृष्टीच आक्रंदन करत आहे असं वाटलं. मातृभूमी कंपित झाली. गिरीपर्वत डोकं वर काढून पाहत होते. अरण्यच त्याचं दुःख पाहून दुःखित झाला. अरण्यातील नदी डोळ्यात अश्रू भरून वाहू लागली. सृष्टीने सिद्धासाठी करुणा दाखवल्यामुळे सगळं वातावरण अरण्यच मौन दुःखाने भरून आलं होतं. बापा, माझ्या बापा, एकदा दर्शन दे माझ्या बापा. मी तुझ्याजवळ येईपर्यंत दिवस मावळणार. खूप वाट पाहायला लावली. मी यायला वेळ का लावला? वाट पाहायला लावली का तू मला? तुला माहीत होणार नाही असं काय आहे? आपल्या हृदयाचं दुःख मोठमोठ्याने म्हणून रडत होता बालसिद्ध. सिद्धाच्या रडण्याला शेवट नाही. बाळाच्या श्वासाला हुंदक्यांची गणनाच नाही. विरहाच्या अग्निकुंडात स्वतःला पूर्ण समर्पण केलं. सिद्ध उन्मत्त झाला. दिसणाऱ्या सर्वांना मोठमोठ्याने विचारू लागला, हे नीलाकाश, सत्यश्यामल भूदेवी, तुम्हाला माझी करुणा येत नाही का? झाडझुडपांनो, लतावेलींनो, एकदा तरी या लेकरावर दया करा. माझ्या गुरुला दाखवायला तुम्ही मला सहकार्य करणार नाही का? अरे रे, माझ्या कोणत्या जन्माच्या पापाची शिक्षा? झाडाला आलिंगन देत, दगडावर डोकं आपटत, डोक्याचे केस धरून रडत चाललेला सिद्धाचा आकांत आकाशाला जाऊन भिडत होता. त्या अरण्यात मुलाच्या डोळ्यातील अश्रू पुसणारं कोणी नव्हतं. संतोषाने डोक्यावरून हात फिरवणारं कोणी नव्हतं. दुरून एक ध्वनी ऐकू आला, बाळा. सिद्ध रडू थांबवून ऐकत, बाळा, शेवटी माझे गुरुदेव आले. सिद्धा ध्वनी ऐकून आलेल्या दिशेकडे विजेसारखा धावला. पुन्हा थांबून पाहिलं. निराशेने पुढे चालला. मला कसलीही भ्रांती. कान देऊन ऐकलं, लक्ष देऊन पाहिलं, तर गुरुचरण दिसले नाहीत. अजून एक पाऊल पुढं टाकणं शक्य न झाल्यामुळे पडत उठत सिद्ध पुढे चालू लागला. उन्हाने तापलेल्या जमिनीवरून चालतानाचे कष्ट, सहनतेच्या परीकाष्ठाला गेलेली स्थिती, गुरुकरुणा सोडून दुसरं काही नको अशी मुमुक्षतेची अतिउच्च स्थिती आली होती. सिद्ध उन्मत्त झाला. सृष्टीस कान देऊन ऐकेल अशा मोठ्या आवाजात म्हणाला, हे दगड मना हो, हे मना दगड हो, कितीही कष्ट आले तरी गुरुमार्गापासून मागे सारायचं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी या गुरुकरणेची वाट सोडणार नाही. सिद्धा मागे हात करून, डोळे मिटवून, एका पायावर थांबून, ह्याला जर चुकलो तर श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची शपथ, आई देवमल्लम्माची शपथ, श्री गुरुचरणाची शपथ अशी प्रतिज्ञा केली. या भीष्म प्रतिज्ञेला ऐकून श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचं हृदयही थरथरलं. अशी प्रतिज्ञा केली. पुन्हा थांब, श्रुधा थांब, तृषा
थांब थांब. सहनशक्ती, जरा सहन कर, सहन कर, सहन कर. श्री गुरु, श्री गुरु. वाणी मौन झाली. सिद्धाचा देह भूमीवर पडला.